नमस्कार बंधूंनो आणि त्यांच्या भगिनींनो म्हणजे माझ्या पण भगिनींनो. आज आम्ही चाललोय असंच, माहित नाही कुठे चाललोय पण चाललोय डोंबिवलीला. तन्मय आहे, संकेत आहे आणि मी आहे. याला ओळखता ना, काल उलट्या करत होता कालच्या ब्लॉग मध्ये. चालू आता क्रोमाला. यो जय आणि भूषण पुढे येऊन थांबले होते आधीच. भूषणला चार्जिंगला ॲडॅप्टर, फोनचा ॲडॅप्टर घ्यायचा होता ना. भाई सांगा ना ये. चला भाई, चार्जर घेतलाय. भूषणचा चार्जर घेतलेला आहे. किती रुपये बोलवता तुला पण? 1900 रुपये. अरे लोकांना काय माहिती आहे डोंबिवलीचा ना क्रोमाचा काय शॉर्ट आहे. दर टायमाला नाही लोक ऑनलाईन प्राईस मॅच करून म्हणजे कधीच देत नाही. संकेतच्या टायमाला पण तेच केलं. 1900 बोलत होतं ना, जबरदस्ती आम्ही 1600 रुपये म्हणजे हे बोलून प्राईस मॅच करून घेतली. भूषणला पण तेच ना, किती 1900 बोलत होता आणि घेतली 1600ला. आमचे शेट आले. जयला त्याच्यासाठीच आणला होता. बरं नाही मॅच करून दिली तर डायरेक्ट भांडण करू आपण. हे मग कुठे जायचं आता? खिशात नाही दाना आणि मला निवडून आणा, अशी गत आहे आमची. हे कुठे जायचं आता? बघू चला, जिकडे जाऊ तिकडे सांगतो. ठरलंय 90 बीटला जायचं. जय 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 प्लॅन करतोय सगळीकडे जायचा. बस रे नेता. 90 बीटला चाललोय आम्ही. ट्रॅफिक जाम भाई, ट्रॅफिक जाम झालाय. कुठला रोड आहे हा? डीमार्टचा ना? डीमार्टच्या रोडला लागले ट्रॅफिक आणि आम्ही फिरतोय ट्रिपल सीट. पोलीस काकांनी जर पकडलं मग काय खरं नाही, तिघा पण जमा. भाई आमची माणसं काय बी प्लॅन करतील का? जायचंय का कुठे काय जायचंय? मजा नहीं आ रहा है. इकडे जायचं रे आपल्याला. इकडे इकडे लवकर ये. पुढे पुढे जायचंय, पुढे. जाऊ दे ना, तुला काय करायचंय? इडिया बाकी बघता नाही. आता माझा आवाजच तसा आहे, काय करणार? इडिया चला. हा माझा आवाज डबल डबल काढतोय. इथे साईडला थांबू. थांबू इथे. आम्हाला बोलतो काकी बघता नाही. इथं थांबव रे. आवाज तसे ते काय करणार? आता काय करू शकतो का माझ्या आवाजाला? येडा झाला, काय पण बोलतो. मला बोलतो काकी बघता ते तुझ्याकडे. अरे माझा आवाजच तसा आहे पहिल्यापासून. मजा घेतात ते माझी. एक नंबर व्ह्यू आहे. आम्ही आलोय कचोरे कोलीवाडा ठाकुर्लीला. भारी व्ह्यू आहे. म्हणजे इथे येतो कॉलेजच्या टायमाला यायचो पहिले, त्याच्यानंतर आता खूप म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर आता आलो असेल. गाडी चढवा आणि वरून खाली बी ढकला ती गाडी. जाईल जाईल आहे, भारी आहे. अरे वरून मस्त व्ह्यू येतो माहितीये का भाई, वरून डेंजर व्ह्यू येतो का. ते जवळपास राहणारे असतील ना ते येत असतील. म्हणजे हाय भारी व्ह्यू, भारी इथे. पावसामध्ये तर भाई ते अजून हिरवळ होऊन जातं सगळं. कुत्रा दिसतोय का तुम्हाला? हा, फुल खतरो के खिलाडी आहे का. वरती उभा एक आणि त्याचा भाऊ सन्नी का भाई मुन्नी.
भारी हा क्लास एकदम क्लास व्ह्यू येतो इथून दिसतोय का मे बी कॅमेरामध्ये नसेल एवढा खास दिसत बट इथून बघायला छान वाटतंय वरती गेलो ना वरती तिकडे त्या साईडला तिथून तर अजून एकदम क्लास दिसतं सगळा व्ह्यू तुम्हाला बोललो होतो ना वरून एकदम क्लास व्ह्यू येतो इथून म्हणजे जवळपास सगळं म्हणजे एकदम सगळं दिसतं दाखवतो तुम्हाला हे बघा खाडी नजारा एकदम मस्त अजून वरती आहे जय गेल्या फोनवर बोलत वरती अजून तिकडे पण जाऊ शकतो आपण पण एवढ्या लांब जायची काही गरज नाही दिसत नसेल इथून जय मगाशी फोनवर बोलत इथे होता का एकदम इथे आता फोनवर बोलत सगळा डोंगर विंगर पार करून जय तिथे गेलाय दिसतोय हा हात पण दाखवतो निर्लज्ज सारखा जाऊ दे व्ह्यू मस्त आहे इथे एकदम दिसतोय तुम्हाला बोललो होतो ना मगाशी मी एकदम भारी व्ह्यू येतो इथून क्लास हे तुम्ही पहिल्यांदा आलेत ना इथे नाही अरे आम्ही यायचो कॉलेजच्या टायमाला कुठली गरिबी लागली रे तुला बघून तर वाटत तू गरीब आहे गरीब तर आमच्याकडे आहे गोट्या कपूर भारी व्ह्यू येतो इथून ना का एकदम भाई या जयनी ना वरती आल्यापासून 1 तासून हैराण केलाय फोटो काढून याचे फोटो तुम्हाला ज्या इंस्टाग्राम आयडी वर दिसतील संकेतनी पण झोड घेतलाय हा सोडून नाही सिरियसली बोलतोय जयने अक्षरशः कंटाळा आणलाय किती तास झाला जय फोटो काढतोय पण जयला अजून एक पण फोटो नाही आवडलाय जय तुम्ही तास लावले तास पण तुम्ही एक फोटो नाही चांगला काढलाय मला फोटो काढायचा कधीपासून येणे अजून काढा दिला जयने तास लावलाय पण जयला एक फोटो नाही आवडलाय आणि जे मी फोटो काढलेत ना आता जयला तेच फोटो आवडले बोलतो मला तसेच काढायचे हे बरोबर ना हा तो आयफोन गेला ना भाई डायरेक्ट खड्ड्यात चला इथून चाललोय आता आम्ही घरी उतरतोय बराच वेळ गेला जयनी तर 1 तास आपला फोटो काढायलाच घेतला जयनी आणि संकेतनी जाम फोटो म्हणजे जाम भरपूर फोटो काढून टाइमपास केला यांनी आता इथून बरं उतरतोय आम्ही खाली हे पोरं आलेत कोणतरी नवीन चलो फिरावी घरी जाऊ बघा भाई एकदम क्लास व्ह्यू आहे इथून पाऊस पडत असेल ना तर अजून म्हणजे मजा येईल बघायला चालू आहे घरी आता भूक लागली काहीतरी खाऊ पिऊ आणि घरी जाऊ बिनकामाचे रोज तर आम्ही असेच फिरतो तरी व्लॉगवरून तुम्हाला समजेल आता आम्ही किती फुकट म्हणजे बिनकामाचे आहेत ते सगळे हे तर आता घरी आहेत बाकी तर आम्ही बिनकामाचे फिरतच असतो बघावं तेव्हा आता उतरतो खाली कुठेतरी जाऊ काहीतरी खाऊ नंतर बघू मग काय बोल 1 minute later. भाई खाली आलोय आणि यांनी अजून ठरवलं नाही खायला कुठे जायचं आहे कुठं खायचं कुठं तरी खायचं सेट खाली आहे हमारा पेट जाने का किधर है बताओ अभी अरे सिरियसली भाई पोट खाली आहे कधीपासून कधी जायचं कुठं ते बोला ना तुम्ही बोलतो मी चिकन खायचं अरे मी काय बोलतोय ब्लॉग मध्ये म्यूट करून टाकेल वडापाव खायला जाऊ कोणाला नाही समजणार चला तुम्ही बोलाल तिथे चलिए सुरू करते हे आम्ही आलोय मोमोज खायला मोमोज खायला जयने आणले पेंडर करला मोमोज खायला जय बोलतो भारी भेटतात बोलतो इथे जय काय बोलतो हा हे पाणी घे भाई मला बी चांगलं लागले मोमोज आवडतात जय बोलतो भारी भेटतात बघू आता काय विषय भाई मोमोज आलेले जय कुठले मोमोज आहेत हे हा तंदुरी मोमोज आहेत भाई टेस्ट करून सांगतो कसे हे घ्या चला घे जेन्युइनली चांगले थोडे तिखट आहेत मजा आली बट
कसे तुला आवडले टेस्टच नाही गेले कर ना मग कोणची वाट बघतोय चाचाची युट्यूब फॅमिलीला चांगले मोमोज आवडले एक भारी भाई पेंढरकरला तुम्ही कधी आले ना या साईडला विजय सिल्सच्या इथून यायचं आहे याच्याकडे ना मोमोज भारी भेटतात लक्षात ठेवा 3 इडियट मोमोज आणि शोरमा पण भेटतो पण याच्याकडचे तंदुरी मोमोज आणि पेरी पेरी मोमोज भारी होते ठीक है समझ गया। हे बघा हे नाव आहे हा पोरगा असतो इथे हा बघा हा पोरगा असतो आणि शॉपचं नाव आहे ही लाईन आहे इथून जरी आलात ना तरी इकडे यायचं आहे भाई चाललोय आता आम्ही घरी पेंढर करून निघालोय 3 इडियट मोमोज खाऊन चलो आता चाललोय घरी मोबाईलची बॅटरी पण संपत आली आहे ऑलरेडी चार्जिंग मध्ये गेली जास्त काय थोडीशी उरली आहे बहुतेक डेड होईल ब्लॉग एंड करायला नाही होणार आणि हा कालचा ब्लॉग टाकलाय बघायला विसरू नका थोड्याफार काही चुका वगैरे झाल्या असतील तर माफ करा थोडासा साऊंड वगैरे काय आपण काय प्रोफेशनल ब्लॉगर नाही आहे पण तरी थोडासा ट्राय करतोय बघू आता आवडला असेल कालचा ब्लॉग तर ठीक आहे नसेल तर मी काय नाही बोलू शकत कारण की मी प्रोफेशनल ब्लॉगर नाही आहे तरी पण ट्राय करतोय डेली ब्लॉग करायचा डेली आपण काय काय करतो ते तुम्हाला सांगू ठीक आहे हे बघा हे आलेत कुठे गेले मागेच ते त्यांनी भरलेत तोंड